ऑफिसमध्ये जातो तेव्हा आपण काम करायला जातो, करिअर घडवायला जातो, पण नाशिकमधल्या एका मोठ्या IT कंपनीत काम करणाऱ्या तरुणींसाठी ती जागा कामाची नाही, सापळ्याची होती. महिनोमहिनी त्यांचं लैंगिक शोषण झालं, धर्म बदलण्याचा दबाव आला, तक्रारी केल्या तर HR म्हणाले हे तर MNC मध्ये नॉर्मल आहे. 4 वर्ष ते चाललं आणि हे उघड केलं त्या 7 पोलीस अधिकाऱ्यांनी, ज्यांनी सिक्रेट ऑपरेशन करत वेषांतर करत थेट त्या कंपनीत प्रवेश केला. या धक्कादायक प्रकरणाची सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. नाशिक शहरमध्ये एक नामांकित मल्टीनॅशनल IT कंपनी आहे. अंदाजे 300 कर्मचारी. बाहेरून पाहिलं तर सगळं व्यवस्थित, पण आज जे घडत होतं ते खूपच वेगळं होतं. जुलै 2022 पासून मार्च 2026 पर्यंत म्हणजे जवळपास 4 वर्ष कंपनीतले काही टीम लीडर्स आपल्या सहकर्मचाऱ्यांना लक्ष करत होते. विशेषतः नव्याने जॉईन झालेल्या 18 ते 25 वयोगटातील तरुणी त्यांना करिअरची स्वप्न दाखवायची, आमिष द्यायचं आणि मग जाळ्यात ओढायचं. पहिल्यांदा एक तक्रार आली, मग दुसरी, मग तिसरी. मार्च 2026 मध्ये देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला. पण हे प्रकरण किती मोठं होतं ते तेव्हाही कळत नव्हतं. तक्रारी येऊ लागल्या तेव्हा नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गांभीर्याने हे प्रकरण हाती घेतलं. थेट धाड घालण्याऐवजी एक वेगळी रणनीती आखली. 7 वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांची खास टीम तयार करण्यात आली. त्यांना एक काम होतं, कर्मचाऱ्यांच्या वेशात कंपनीत शिरायचं आणि आतली परिस्थिती स्वतःच्या डोळ्यानं पाहायची. त्या महिला अधिकारी कंपनीत गेल्या. आत गेल्यावर मीटिंग दरम्यान आरोपींचं वर्तन त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं. अश्लील हावभाव, महिलांच्या खासगी आयुष्याबद्दल निर्लज्जपणे विचारणा, शरीराकडे बघण्याची पद्धत, हे सगळे त्यांनी पाहिलं. पुरेसे पुरावे जमा केले. आणखी एकाच वेळी कारवाई झाली. आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला यायला लागेल. हे शब्द ऐकून आरोपीचे चेहरे उतरले. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपींचा मोड्स ऑपरेटिंग म्हणजे आधी लक्ष ठेवायचं, मग हळूहळू जवळीक वाढवायची, प्रेमाचं नाटक, लग्नाची आमिष, करिअरची भीती दाखवून मानसिक दबाव आणि मग शारीरिक शोषण. एवढ्या न थांबता हिंदू देवतांबद्दल अपमानास्पद वक्तव्य, धर्माबद्दल सतत टीका आणि हळूहळू धर्मांतर करण्यासाठी मानसिक तयारी करून घेणं, हे सगळं व्हायचं. एका पीडित महिलेनं सांगितलं की तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता, पण HR निडा खान हिने सांगितलं की असे जेस्चर्स MNC मध्ये कॉमन असतात. म्हणजे तक्रारीचा शेवटचा दरवाजाही बंद होता. 40 पेक्षा जास्त CCTV फुटेज तपासण्यात आले, डिजिटल पुरावे जमा केले. त्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये अजून 8 गुन्हे दाखल झाले, एकूण 9 FIR. या प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे आरोपींची ओळख आणि MCOCA अटक झाल्यांमध्ये आसिफ अन्सारी, शरीफ शेख, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौफिक उतार, डॅनिश शेख आणि निडा खान या HRचाही समावेश आहे. हे सगळे कंपनीतले टीम लीडर्स होते. आपल्याच हाताखालच्या मुलांना याच माणसाने लक्ष केलं होतं. आणखी एक धक्कादायक माहिती म्हणजे केवळ महिलाच नाही तर एक तरुण पुरुष कर्मचाऱ्यावरही धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. हे प्रकरण इतकं मोठं आहे की नाशिक पोलिसांनी या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजे MCOCA लागू केला आहे. हा कायदा सहसा संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर वापरला जातो. याचा अर्थ पोलिसांना हे एक सुनियोजित रॅकेट असल्याचं मानलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक करत आहे. 6 आरोपींना अटक झाली आहे. कोर्टाने त्यांना 10 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 5 पुरुष आरोपी तुरुंगात आहेत. HR निडा खानला पुण्यातील ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की आणखी 20 ते 25 महिला पीडित असण्याची शक्यता आहे. त्यांना पुढे येण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. त्यांची ओळख गुप्त राहील याची खात्री देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी म्हटलं की मुलाखतीच्या टप्प्यापासून महिलांना लक्ष करणं हे अत्यंत गंभीर आहे आणि याची तळापर्यंत चौकशी होईल. नाशिकच्या या IT कंपनीत 4 वर्ष सुरू असलेलं हे प्रकरण 7 महिला अधिकाऱ्यांनी आपले जीव धोक्यात घालून उघड केलं. पण एक प्रश्न मनात येतो, ज्या तरुणींनी HR कडे जाऊन तक्रार केली आणि त्यांना सांगण्यात आलं की हे नॉर्मल आहे, त्या मुलींनी पुढे काय करायचं? जेव्हा कंपनीत मुख्य आधार हिरवला जातो तेव्हा न्याय मागायला जाणार कुठं? बरं, हे प्रकरण नाशिक पोलिसांनी धाडसाने तत्परतेनं उघड केलं आणि कारवाई केली. पण आपल्या आजूबाजूला अनेक कंपन्यांमध्येही असले काळे धंदे राजरोसपणे चालू असतील, त्याचे काय? ते कधी उघड होतील? या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.